विरारमध्ये रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे पर्यावरणाला मोठा धक्का. वसई विरार शहरातील EMU कारशेड विरार पश्चिम येथे 7 मार्च 2025 रोजी रेल्वे प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय आग लावली, ज्यामुळे सुमारे 100 झाडे जळून नष्ट झाली. आंबा, नारळ, बाभूळ, बोर आणि बदाम यांसारखी झाडे या आगीत जळून गेली. तसेच आसपासची विद्युत उपकरणे, केबल, CCTV वायर व पोल सुद्धा जळून खाक झाली. आगीचा परिणाम सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पसरला आणि अनेक इमारती देखील धोक्यात आल्या. या घटनेच्या गंभीरतेमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आणि ठाणे संपर्क प्रमुख हितेश जाधव यांनी राज्य शासन, रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली. अखेर 1 डिसेंबर 2025 रोजी नालासोपारा पोलिसांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन व संरक्षण 1975चा कलम 8, 21(1), 21(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला. हितेश जाधव यांनी सांगितले की भविष्यात कुठेही पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न झाला तर आवाज उठवला जाईल. तसेच प्रशासनाचे कारवाईसाठी आभार मानले. खरं तर हा तिथूनच्या प्रशासनाचा, तिकडच्या ऑफिसर्स लोकांचा हलगर्जीपणा आहे. त्यांचा जो नकारात्मक भूमिका आहे ती या सगळ्याला कारणीभूत आहे. मागच्या वेळेला लायन्स क्लबने लावलेली 500 झाडं सुद्धा यांनी अशाच प्रकारे जाळून नष्ट करून टाकली. त्यामुळे या लोकांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे हा अत्यंत योग्य झालेला आहे. परंतु मला असं सांगायचं आहे की या गुन्ह्यामध्ये मला वाटतं की तिकडच्या छोट्या मोठ्या कामगारांना बळी देऊन मोठे त्याच्यातले मासे सुटण्याची शक्यता आहे. तर यामध्ये जे मोठे मूळ मासे आहेत, जे मोठे ऑफिसर्स आहेत, जे नकारात्मक भूमिकेमध्ये आहेत, या लोकांवरती कारवाई झाली तरच त्या झाडांना मुख्य किंवा तिकडचं आज जो एवढं मोठं नुकसान झालं आहे त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं. तरी किती झाडं आणि कोणकोणत्या प्रकारची झाडं होती? त्यावेळेला जेव्हा आम्ही झाडं लावली होती त्यावेळेला 500 प्रकारचे वेगवेगळी झाडं आम्ही आणली होती. म्हणजे 500 प्रकारची म्हणजे 500 झाडं होती, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणली होती आम्ही देवराई ग्रुपकडून. आणि ती एवढी चांगल्या प्रकारची झाडं होती आणि अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये होती, तशी चांगली रुजली होती. परंतु ती पावसाळ्यानंतर एकदा त्या लोकांनी जाळल्यानंतर सगळी जाळून गेली. त्यातले काही जगळं आम्ही जगवायचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु ती जगली नाही. त्याच्यानंतर आता ह्या वेळेला अशी झाली, एवढी मोठी बदामाची झाडं होती, तिकडे सुबाबळीची जागा होती, काही जंगली प्रकारची झाडं होती आणि एवढी चांगली झाडं जी इथूनच्या पर्यावरणाला पूरक आहेत ती झाडं यावेळेला नष्ट झाल्यामुळे मला अत्यंत वाईट वाटतं.